तर सन्माननीय पोलीस दीपक जाधव साहेबांच्या शुभ हस्ते या दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याचा टॉस केला जातोय। संतोषदादा मर्चंट 11 करंजकोल विपक्ष टीम टोल पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही टीमने चांगलं प्रदर्शन करून या दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत। या दुसऱ्या फेरीतील पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला पाहायला मिळेल। संतोषदादा मर्चंट 11 करंजकोल विपक्ष बानकोट, संतोषदादा मर्चंट 11 करंजकोल विपक्ष टोल या दोन टीमच्या माध्यमातून हा सामना पाहायला मिळतोय। टॉस केला जातोय। तर दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याला इथे सुरुवात केली जाईल। एका बाजूला संतोषदादा मर्चंट 11 करंजकोल त्यांच्या विपक्ष टीम टोलने टीम टोल टॉस विन सिलेक्टेड टू बॅट फर्स्ट आणि ते फिल्डिंग साठी आमंत्रित केले संतोषदादा मर्चंट 11 करंजकोल। दोन्ही टीमचा विचार केला गेला तर पहिल्या सामन्यामध्ये चांगलं प्रदर्शन करून या दुसऱ्या फेरीतील सामन्यामध्ये त्यांनी आपली जागा निश्चित केली आणि एक मोठी बॅटल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला
गतीमध्ये परिवर्तन बीट केलं जातं बॅट्समनला. डॉट बॉल आलाय, धावफलक पाहायला मिळते 45 आकड्यावरती. ओव्हर नंबर 2 चा इथे खेळ चालू आहे. 4 षटकांचा हा सामना आणि पहिल्या 2 ओव्हर मध्ये कमालीची बॅटिंग पाहायला मिळते सीताराम आणि अमीन. यावेळेस देखील गतीमध्ये परिवर्तन, स्लोवर 1 आणि या स्लोवर 1 च्या जोरावरती आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात तब्बल 45 धावा. तर जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. पाहायला मिळतोय सरपंच चषक 2024 चा हा तरार. ओव्हर नंबर 3 साठी बॉलिंग मार्क वरती बॉलर पाहायला मिळतोय अनिकेत. बॅटिंग साठी सीताराम पुन्हा एकदा सज्ज. बॅटची एज घेऊन चेंडू निघून गेलाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. तिथे मिळेल डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. ह्या एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचेल 46 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 3 ची सुरुवात पाहायला मिळते अनिकेत बॉलिंग मार्क वरती. पहिल्या 2 ओव्हर मध्ये खूप साऱ्या धावा आल्यात. धावफलकाला जी गती प्रदान केली गेली या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून त्या धावसंख्येला रोख लावण्यासाठी, ब्रेक लावण्यासाठी बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 3 साठी अनिकेत पाहायला मिळतोय. यावेळेस हाफ ट्रॅकर पुल केलाय. तिथे पाहावं लागेल चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. मराठीमध्ये सांगायचं झालं तर घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय. ही देखील डिक्लेअर स्वरूपाची एक धाव धावफलकावरती केली जाईल ऍड. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 47 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 3 चा खेळ पाहायला मिळतोय. पहिल्या 2 ओव्हर मध्ये खूप साऱ्या धावा आल्यात आणि धावसंख्येला जी गती प्रदान करण्यात आली या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून, ती गती रोखण्यासाठी, तिला ब्रेक लावण्यासाठी बॉलिंग मार्क वरती टीम संतोष दादा मर्चंट 11 करंजकोलचं एक प्रमुख अस्त्र अनिकेत बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. इथे लोअर फुल टॉस, त्याच्यावरती झेलबाची संधी जरूर निर्माण झाली होती परंतु झेल मिस झालाय. परंतु कौतुक करावं लागेल ज्या वेगाने चेंडू आला त्याला अडवण्यात जरूर यशस्वी झालेत. सिंगल कंप्लीट केली जाते. या सिंगलच्या सहाय्याने देखील धावफलक कासवाच्या गतीने का होईना पुढे जाताना पाहायला मिळेल. 48 आकड्यावरती जाऊन पोहोचले टीम टोल. यावेळेस चेंडू पाहिला तर भन्नाट वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. ही देखील डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. बॅट्समनला बीट केलं. त्यानंतर आपण पाहिलं तर विकेट किपर देखील बीट झाले. चेंडू निघून गेला घोषांकी क्षेत्रामध्ये. या एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावरती धावा लावल्या जातील 49. ओव्हर नंबर 3 चा इथे खेळ चालू आहे. पहिल्या 2 ओव्हर मध्ये खूप सारे मोठे फटके आपण पाहिलेत परंतु ओव्हर नंबर 3 मध्ये अनिकेत चांगला कमबॅक करून देतोय आपल्या टीमला. कौतुक करावं लागेल अनिकेत याचं.
यावेळेस देखील गती गती वेग आणि भन्नाट वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. ही देखील बाई स्वरूपाची एक धावफलकावरती केली जाईल ऍड. एका धावेच्या सहाय्याने टीम टोटल जाऊन पोहोचले 50. टीमचं अर्धशतक पाहायला मिळते. टीम टोल काय कमालीची बॅटिंग ही ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये करते, परंतु कौतुक करावं लागेल बॉलर अनिकेत याचं ओव्हर नंबर 3 मध्ये अप्रतिम षटक अद्याप पर्यंत हाताळलं जातंय आपल्या टीमसाठी. आणखीन एक चांगला चेंडू, त्याच्यावरती ऑन ड्राईव्ह पद्धतीचा फटका, तिथे प्रोटेक्शन आहे. ही देखील आली आहे फक्त आणि फक्त सिंगल. या सिंगलच्या सहाय्यानं धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 51. पहिला चेंडू त्यांना हाताळला, तदनंतर ती दुखापत जरूर पाहायला मिळाली, परंतु त्या दुखापतीवरती मात करून आपल्या टीमसाठी एक चांगलं षटक. धावफलकावरती धावा 51 पाहायला मिळतात 3 षटकांच्या समाप्तीनंतर. अजूनही 6 चेंडूंचा खेळ येणं शिल्लक. पहिल्या 2 ओव्हरमध्ये पाहायला गेलं तर 45 धावा आल्या होत्या. त्यानंतर ओव्हर नंबर 3 साठी अनिकेत बॉलिंग मार्कवरती आला, त्यानं धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 6. तर ओव्हर नंबर 4 साठी बॉलिंग मार्क वरती टीम संतोष मर्चंट 11 करंजकोल टीमचा आणखीन एक प्रमुख अस्त्र शस्त्र आणि ब्रह्मास्त्र या महत्वपूर्ण ओव्हर साठी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळतोय बॉलर वैभव. आणि बॅटिंग साठी ओपनिंग पेअर अजूनही मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय बॅटर सीताराम, ज्यानं आज या मैदानावरती काय कमालीची बॅटिंग केली आहे. स्लोवर 1 मिस टाइम फटका, चेंडू हवेत, बॉलर बॅक टू दी बॉल, पकडेल झेल आणि संपेल बॅटर सीतारामचा खेळ. विकेट नंबर 1 चं पतन मैदानाच्या आतमध्ये. सीताराम बॅक टू दी डगआउट. तर सीतारामची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विशाल. अमीन अजूनही मैदानाच्या आतमध्ये, त्याच्या बॅटमधून देखील 2 षटकार आपण पाहिलेत. तर नवीन बॅटर विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेस ऑन साइडला ऑन ड्राइव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक विशाल कांबळे चेंडूवर येईल, फील्ड करेल, फेकी करेल, तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त कंप्लीट केली जाते सिंगल. या सिंगलच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचेल 52 या आकड्यावरती. मागच्या मॅच मध्ये पाहायला गेलं तर 59 धावांचं टार्गेट यशस्वीरित्या इथे चेस केलं होतं टीम संतोष मर्चंट 11 करंजकोल या टीमने. इथे देखील एक मोठं टार्गेट इथे सेट करावं लागेल टीम टोलला जर सामना जिंकायचा असेल. यावेळेस स्लोवर फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण, काउ कॉर्नर रिजन मध्ये हवाई ब्लास्ट पाहायला मिळतं. बॅटर अमीनच्या बॅट मधून आलाय षटकार. या षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचेल 58 या आकड्यावरती. मागच्या मॅच मध्ये देखील 58 धावा बनवले होते. 59 धावांचं टार्गेट यशस्वीरित्या चेस केलं होतं. इथून आणखीन जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न बॅटर अमीनचा. आणखीन एक वार, चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय आणखीन एक दर्जेदार षटकार. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार. बॅटर अमीन देखील आपला क्लास मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. सीताराम डगआउट मध्ये जरूर आहेत, परंतु अमीन यानं देखील आज प्रभावित केलंय. त्याच्या बॅट मधून देखील पाहायला गेलं तर 4 षटकार आले आहेत. कौतुक करावं लागेल या बॅट्समनचं देखील.
हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा समोरच्या दिशेला लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट केली जाते. दुहेरी धावेचा विचार मनात आखला गेला. प्रयत्न करतायत आणि यशस्वीरित्या या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जातील. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचेल 66 या आकड्यावरती. 66 रन्स ऑन स्कोर बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करणारा हा आणखीन एक दर्जेदार फटका शेवटच्या चेंडूवरती बॉलरला देऊन गेलाय चटका. या षटकारानं धावफलक जाऊन पोहोचले 72 या आकड्यावरती आणि 73 धावांचं एक मोठं टार्गेट इथे सेट केलं गेलंय टीम संतोष मर्चंट 11 करंजकोल या टीम साठी. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय. संतोष मर्चंट 11 करंजकोल विपक्ष टीम टोलने टॉस जिंकला. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या इनिंग मध्ये पाहायला गेला तर हा निर्णय कुठेतरी सक्सेसफुल राहताना आपल्याला पाहायला मिळतोय. 72 धावा धावफलकावरती जमवल्या. 73 धावांचं एक मोठं टार्गेट इथे सेट केलं गेलंय. तर यापुढील होणारा पहिल्या फेरीतील तिसरा सामना जुई विपक्ष टीम मसला. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण टॉस साठी यायचंय. टीम जुई आणि टीम मसला चला टॉस साठी या आपण कॅप्टन. सन्माननीय दीपक जाधव साहेबांच्या शुभ हस्ते या सामन्याचा देखील टॉस केला जाईल. दाबोल बादशाह क्रिकेट क्लब आयोजित सरपंच चषक 2024 चा हा थरार या गावच्या सन्माननीय सरपंचा प्रेरणाताई सावंत यांच्या कार्याला उजाळा देणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या दाबोल गावाच्या क्रीडा नगरीमध्ये या मैदानावरती क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळतोय. स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस. एक अप्रतिम दर्जाची स्पर्धा आणि एक अप्रतिम दर्जाचं आयोजन आणि तितक्याच दर्जाचं नियोजन देखील आपल्याला पाहायला मिळतंय दाबोल बादशाह क्रिकेट क्लबच्या वतीनं. तर नक्कीच दीपक दादा जाधव साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून महाड मध्ये नवीनच हॉटेल लावण्या 27/11 या हॉटेलचं ओपनिंग करण्यात येत आलंय. पत्ता पाहायला गेलं तर डॉक्टर आदित्य मामुनकर यांच्या समोर या हॉटेलचं ओपनिंग आपल्याला पाहायला मिळालंय. तर व्हेज आणि नॉन व्हेज स्पेशालिस्ट आणि खूप साऱ्या डिशेस नवीन नवीन व्हरायटी आणि उत्तम दर्जाचं जेवण या हॉटेलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. उत्तम दर्जाचे शेफ आणि एक चांगला स्टाफ. तर आपण नक्कीच भेट द्या या हॉटेलला आणि एका चांगल्या दर्जेदार जीवनाचा आस्वाद तुम्ही आम्ही सर्व नक्कीच घ्या. टीम जुई कॅप्टन चला टॉस साठी यायचं आपणास विनंती करण्यात येते. तर पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. पहिल्या फेरीतील तिसरा सामना मसला विपक्ष जुई. सन्माननीय पोलीस दीपक जाधव साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा देखील टॉस केला जाईल. टॉस का बॉस मध्ये आपल्यासोबत जोडले जातील मसला टीम कॅप्टन आणि जुई टीम कॅप्टन आणि सन्माननीय मान्यवर दीपक दादा जाधव साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. स्क्रीनवरती आपण पाहताय दीपक दादा जाधव यांच्या शुभ हस्ते हे टॉस केलं जातंय. टीम जुई विपक्ष टीम मसला. तर टॉस केला जातोय. इथे टॉस पाहायला मिळतोय टीम मसला. टॉस विन अँड डिसिजन कळवायचं आपला. पहिलाच बॉल ऑन साइडला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिलाय. महाडचा कृष्णा सातपुतेच्या बॅट मधून आलाय पहिलाच षटकार.
73 धावांचं टार्गेट पहिली ओव्हर. पहिल्या ओव्हर मध्ये गोलंदाज उबेद बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतात आणि पहिल्या चेंडूवरती षटकारानं भव्य स्वागत केलं जातं. बॅटर राहुल कांबळे आपला क्लास दाखवतोय. मागच्या मॅच मध्ये 59 धावा यशस्वीरित्या चेस केल्या. इथे टार्गेट मोठं आहे, 73 धावांचं टार्गेट पाहायला मिळतंय. 24 चेंडूंचा खेळ. पहिल्याच ओव्हर मध्ये गोलंदाज उबेद आणि पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार. या 6 धावेने अकाउंट ओपन केले जाते. सुरुवात केली जाते. टीम संतोष दादा मर्चंट 11 करंज कोल यावेळेस देखील डीप एक्स्ट्रा कव्हरला 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडूला पाठवून दिलंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू होईल फरार. धावा मिळतील 4. आलाय राहुल कांबळेच्या बॅट मधून या इनिंग मधला पहिला चौकार. .73 रन्स हे टार्गेट कंप्लीट करत असताना पहिल्या 2 चेंडूवरती पहिल्याच ओव्हर मध्ये एक चौकार आणि षटकार पाहायला मिळतोय. 10 एकड्यावरती जाऊन पोहोचले टीम संतोष दादा मर्चंट 11 करंज कोल. हाफ ट्रॅकर या बॉलवर देखील आडव्या बॅटनं फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक बनून राहील दर्शक. हा चेंडू देखील होतोय सीमारेषा पार. धावा मिळतील 4. आलाय लगातारचा दुसरा चौकार. चौकार आला. या चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. बॉलर पहिल्या ओव्हर मध्ये पाहायला मिळते उबेद आणि उबेदच्या गोलंदाजीवरती आता चढवलं जातंय आक्रमण. इथे समोरच्या दिशेला व्यासपीठाला मानवंदना देणारा हा फटका. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक हवाई ब्लास्ट षटकार. या षटकारानं धावफलक जाऊन पोहोचलंय 20 या आकड्यावरती. यावेळेस कवच रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू होईल फरार. धावा मिळतील 4. राहुलच्या बॅट मधून या इनिंग मधला आलाय तिसरा चौकार. या 4 धाव्यांच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचलंय 24 या आकड्यावरती. पाठलाग चालू आहे. 73 धावांचा पहिल्या ओव्हर मध्ये कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. महाडचा कृष्णा सातपुते आज आपल्या टीम साठी क्लास दाखवतोय. यावेळेस देखील पुलचा फटका ठरलाय सक्सेसफुल. पाहावं लागेल अंपायर डिसिजन. अंपायर सरांचे दोन्ही हात वर. या बॉलवर देखील आलाय षटकार. तर पहिल्या ओव्हरचा खेळ ते संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात तब्बल 30. पाठलाग चालू आहे. 73 धावांचा पहिल्याच ओव्हर मध्ये आल्यात धावा 30. काय कमालीचा स्टार्ट आणि काय कमालीची सुरुवात पाहायला मिळते बॅटर राहुल कांबळेच्या माध्यमातून. तर ओव्हर नंबर 2 साठी बॉलिंग मार्क वरती बॉलर पाहायला मिळतोय कैफ आणि बॅटिंग साठी स्ट्राईक एंड वरती नव्यानं नितेशजी कुंडलकर. हाफ ट्रॅकर आडव्या बॅटनं मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. फील्ड करेल, फेकी करेल. नक्कीच एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हर मध्ये खूप साऱ्या धावा आल्या. पाहायला गेला तर टीम करंज कोलची गाडी आता भरधाव वेगानं धावफलकावरती धावते आणि या गाडीला ब्रेक लावण्यासाठी बॉलिंग मार्क वरती गोलंदाज कैफ पाहायला मिळतात. इथे देखील चांगल्या दर्जाचा चेंडू बिगेट करायचा होता. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. डायरेक्ट हिट झाली असती तर नक्कीच खतरा होऊ शकला असता. इथे लेग बाय स्वरूपाची ही एक धाव धावफलकावरती पळून केली जाते. पूर्ण एका धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचतोय 31 या आकड्यावरती.
राहुल कांबळे यांना आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वरती. दाभोल या गावामध्ये जी छोटी पब्लिक आहे, खूप सारी दिवाणी आहे आणि खूप सारी मोठी फॅन फॉलोईंग या परिसरामध्ये पाहायला मिळते राहुल कांबळे सरांची. आणि त्या फॅन फॉलोईंग साठी कमालीचा प्रदर्शन देखील या मैदानावरती पाहायला मिळतं. यावेळेस स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार. तर या 6 धाव्यांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 37 या आकड्यावरती. प्रवास चालू आहे इथे 73 धावांचा. आणि काय कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. राहुल कांबळे आज आपला क्लास या मैदानावरती दाखवतोय. इथे चांगला चेंडू, त्याला सन्मान दिला जातोय समोरच्या दिशेला. स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा फटका, सिंगल कंप्लीट केली जाते. या सिंगलच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 38 या आकड्यावरती. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इथून प्रवास अजून थोडा जरूर लांब आहे, परंतु चांगली बॅटिंग देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते नितेश आणि राहुल यांच्या माध्यमातून. यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट पुढे सरसावून फटका खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग आणि चांगल्या दर्जाची फेकी देखील पाहायला मिळते. ही देखील सिंगल कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या सहाय्यानं धावफलक कासवाच्या गतीने का होईना पुढे जाताना नक्कीच पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचेल 39 या आकड्यावरती. 34 पाहिजे अजून इथून सामना जिंकण्यासाठी पाहायला गेलं तर चेंडू शिल्लक असतील 13 आणि धावा हव्यात 34. 13 चेंडू 34 धाव्यांची गरज बॅटिंग साठी. राहुल कांबळे यावेळेस फटका बसलाय. चेंडू हवेमध्ये, तिथे क्षेत्ररक्षक जज करतोय. पहिल्या प्रयत्नात नाही, परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये पकडेल झेल आणि संपेल बॅटर राहुल कांबळे यांचा खेळ. विकेट नंबर 1. एक मोठा धक्का टीम संतोषदादा मर्चंट 11 करंजकोल या टीमला. इथे पाहायला गेलं ना तर मागच्या मॅच मध्ये पण पाहायला गेलं तर हेच समीकरण शिल्लक राहिलं होतं. पहिल्या मॅच मध्ये पाहिलं तर आपण संतोषदादा मर्चंट 11 करंजकोल या टीमला, आणि त्या मॅच मध्ये बॅटर अबी यानं 5 चेंडू मध्ये 5 षटकार लगावले होते त्या महत्वपूर्ण ओव्हर मध्ये, आणि शेवटच्या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 4 धावा विजयासाठी ठेवल्या होत्या. इथे देखील चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावा हव्यात 34. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 39. 73 धावांचा पाठलाग चालू आहे. अजूनही सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज. आणि या धावा रोखण्यासाठी बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलर पाहायला मिळतोय तालिब. आणि बॅटिंग साठी नितेशजी कुंडलकर द बाहुबली ऑफ करंजकोल, आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती विशाल कांबळे मिस्टर हेलिकॉप्टर बॉय ऑफ महाड. यावेळेस फुल टॉस बॉल, मिस टाइम फटका, परंतु मिस टाइम देखील होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. तर बाहुबली नितेश कोंडालकर यांच्या बॅट मधून आलाय षटकार. या षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 45 या आकड्यावरती. बॉलर तालिब याचं षटकारानं भव्य स्वागत पाहायला मिळालं.
हाफ ट्रॅकर पुल करायचा होता, नक्कीच स्वतःवरती निराश असतील. चेंडूची उसळी ओळखण्यात नक्कीच यशस्वी ठरले. परिणामी निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर कमबॅक देखील पाहायला मिळतोय बॉलर तालिब. ओव्हर नंबर 3 महत्वपूर्ण षटक. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 45. अजूनही इथून 28 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. हाफ ट्रॅकर यावेळेस पूल केलाय, चेंडू निघून गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये, अर्थात डिक्लेअर झोन मध्ये. डिक्लेअर स्वरूपाची ही एक धाव धावफलकावरती केली जाईल ऍड. एका धावेच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचलंय 46 या आकड्यावरती. इथे फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, बॉलर बॅक टू दी बॉल आणि काय कमालीचा झेल. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द मॅच अँड कॅच ऑफ द टुर्नामेंट. विकेट नंबर 2चं पतन मैदानाच्या आतमध्ये. शेहेचाळीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इथून प्रवास अजून खूप लांब. 73 धावांचं टार्गेट. चेंडू शिल्लक असतील 8 आणि धावा हव्यात 27. 8 चेंडू 27 धाव्यांची गरज. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मागच्या मॅचचा हिरो, ज्यानं 5 चेंडूंवरती लगातार 5 षटकार लगावले होते. अभि मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॉलिंग मार्क वरती बॉलर तालिब. चांगलं षटक अद्याप त्याच्या माध्यमातून प्रगती पथावर. 8 चेंडू 27 धावा. बॉलिंग साठी तालिब, बॅटिंग साठी अभि. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये, त्याला पाठवलं जातंय पार्किंग लॉट मध्ये. पहिल्याच बॉल वरती अभि आपला क्लास दाखवतोय आणि ठोकतोय षटकार. या षटकाराच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचलंय 52 या आकड्यावरती. हाफ ट्रॅकर पुलचा फटका पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट केली जाते. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का, परंतु इथे थांबवलं गेलंय. या एका धावेच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचले 53 या आकड्यावरती. इथून सामना जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक असतील 6 आणि धावा हव्यात 20. 6 चेंडू 20 धाव्यांची गरज. एका बाजूला टीम टोळ, त्यांच्या विपक्ष टीम पाहायला मिळते संतोषदादा मर्चंट 11 करंज कोल. काय कमालीचा सामना मैदानाच्या आतमध्ये. 73 धावांचं एक मोठं टार्गेट चेस करत असताना पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावफलकावरती धावा जमवल्यात 53. चेंडू शिल्लक असतील 6 आणि आता धावा हव्यात 20. मागचा मॅचचा हिरो स्ट्रायकर एंडवरती नव्यानं पाहायला मिळाले या ओव्हरमध्ये अभि. दुसऱ्या फेरीतील पहिला महत्वपूर्ण सामना आणि एक रंगतदार स्थिती निर्माण झाली आहे. 6 चेंडू 20 धाव्यांची गरज. या धावा रोखण्यासाठी बॉलिंग मार्क वरती बॉलर पाहायला मिळतोय परेश आणि बॅटिंग साठी मागच्या मॅचचा हिरो अभि.
पहिलाच बॉल समोरच्या दिशेला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, तिथे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु इथे थांबवलं गेलंय. या एका धावेने धावफलक 54 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळतंय. चेंडू शिल्लक असतील 5 आणि धावा हव्यात 19. हाफ ट्रॅकर पंच केलाय, चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशाल कांबळेचा वार, चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. सहा चेंडूमध्ये 20 धाव्यांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती आली सिंगल. त्यानंतर पाहायला गेलं तर आलाय हा विशालच्या बॅट मधून षटकार. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. मॅच मध्ये रंगत ट्विस्ट पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. आता चेंडू शिल्लक असतील 4 आणि धावा हव्यात 13. 4 चेंडू 13 धावा. एका बाजूला करंजकोल, त्यांच्या विपक्ष टीम टोल. दोन्ही गावांची प्राण प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे. 4 चेंडू 13 धावा. बॉलिंग साठी परेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. यावेळेस आडव्या बॅटनं पकडला गेलाय झेल. काय कमालीचा झेल पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक विकेटचं पतन. बॅटर विशाल बॅक टू द डगआउट. तर नक्कीच टीम टोल जर हा सामना विजय झाली तर अदनान यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत पाहायला मिळतोय. यावेळेस खोलवर पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती हलक्या हाताने स्टीअर केलाय. सिंगल कंप्लीट केली जाते. या सिंगलच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलंय 61 या आकड्यावरती. इथून सामना जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक असतील 2 आणि धावा हव्यात 12. मागच्या मॅच मध्ये 5 चेंडूंवरती 5 षटकार ठोकले होते बॅटर अभिने. आता इथे जर हा सामना जिंकायचा असेल संतोषदा मर्चंट 11 करंजकोल या टीमला तर 2 चेंडूंवरती ठोकावे लागतील षटकार 2. आणि या धावा रोखण्यासाठी बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा बॉलर पाहायला मिळतोय परेश. यावेळेस आडव्या बॅटनं काउ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि इथे पाहावं लागेल चेंडू. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं काउ कॉर्नर रिजन मध्ये. एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आता चेंडू शिल्लक असेल 1 आणि धावा हव्यात 12. एक चेंडू 12 धावा. बॉलर पाहायला मिळते परेश, याचं कौतुक करावं लागेल. एक महत्वपूर्ण ओव्हर समोर दिग्गज फलंदाज असताना चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून मैदानावरती पाहायला मिळते. एक चेंडू 12 धावा. एखादा चमत्कार पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो टीम संतोषदा मर्चंट 11 करंजकोल या टीमला. आणि जे लोक चमत्कार करतात ना, लोक त्यांनाच नमस्कार करतात. इथे चमत्कार घडणार का पाहण्यासाठी जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू 12 धाव्यांची गरज. बॉलिंग मार्कवर परेश. बॅटिंग साठी पाहायला मिळतोय अबी.
त्या बॉलवर एज आणि विकेट आली आणि हा सामना जिंकला टीम टोलने जाऊन दाखल झाली आहे तिसऱ्या फेरीमध्ये. तर अदनान यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. तर परेश याच्यासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल अदनान यांच्याकडून. तर परेश यायचं आपण, आपल्याला कॅश प्राइज असेल 500 रुपयांचं. तर अदनान यांच्याकडून जे पारितोषिक लावलं होतं, जर हा सामना जिंकवला गेला टीम टोल साठी बॉलर परेशने, तर परेश साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. सन्माननीय जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते कॅश प्राइज दिलं जात आहे.